श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळा, आज जर तू माझं बोलणं दुर्लक्षित केलंस तर आयुष्यभर तुला पश्चाताप होईल. हा आवाज अचानक तुझ्या कानात घुमला. म्हणजेच एका मुलाच्या. रात्रीचे 12 वाजले होते. सगळीकडे शांतता होती, पण त्याचं मन अस्वस्थ होतं. तो विचार करू लागला, हा आवाज कोणाचा होता? हे स्वप्न होतं का, की खरंच श्री स्वामी समर्थांचा इशारा होता? आजपर्यंत तुमच्यापैकी किती जणांनी कधी आयुष्यात एखादी गोष्ट दुर्लक्षित केली आणि नंतर पश्चाताप केला आहे का? नक्कीच मला कमेंट करून सांगा. आजची ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने श्री स्वामी समर्थांचा इशारा ऐकला नाही आणि नंतर जे घडलं ते ऐकून तुम्ही हादरालच. खरं सांगायचं झालं तर हा अनुभव एका मुलाच्या, एका व्यक्तीच्या आयुष्यात खरोखर झाला. तो आपल्याही आयुष्यात अनुभव येऊ शकतो. चला तर मग स्वामी भक्तांनो, सुरुवात करूया या कथेला. सर्वात प्रथम, तुमच्या आर्थिक अडचणी असतील, तुमच्यावरती तुम्ही कर्जबाजारी असाल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ईबुक लिंक देईल, जी तुमची खूप अडचण दूर करू शकेन. स्वामींवरती विश्वास आहे ना? तर चला तर मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल, तेव्हा तेथून तुम्ही बाय करू शकता. तो एक साधा माणूस होता. त्याचं नाव होतं अमोल. अमोलचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं, पण त्याच्याकडे एक मोठी समस्या होती. तो नेहमी महत्त्वाच्या गोष्टी टाळायचा. आई म्हणायची, बाळा, देवाचं नाव घे, थोडासा तरी वेळ काढ. पण अमोल म्हणायचा, आई, उद्या बघू ग. एक दिवस अमोल खूप थकलेला घरी आला आणि झोपला. रात्री अचानकच त्याला त्याच्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामी म्हणाले, बाळा, उद्या सकाळी उठून तू अगोदर माझं नाव घे आणि तू एक काम कर. अमोल सकाळी उठला. सकाळ झाली, पण त्याला ते स्वप्न आठवलंच आणि तो हसला. अरे, हे तर स्वप्न होतं. तो ऑफिसला गेला. त्याच्या कामामध्ये तो व्यस्त झाला. पण अमोल दिवसभर त्याच्या मनात एकच विचार चालू होता. काहीतरी महत्त्वाचं होतं. त्या रात्री पुन्हा स्वामी आले. यावेळी आवाज जास्त गंभीर होता. बाळा, आज दुर्लक्ष केलंस तर आयुष्यभर पश्चाताप करशील. अमोल घाबरला, पण पुन्हा सकाळी उठल्यावर तो म्हणाला, नंतर करू. 2 दिवस झाले. 2 दिवसांनी अमोलच्या आयुष्यात एक मोठा प्रसंग घडला. त्याला एक संधी मिळाली होती, जी त्याचं आयुष्य बदलू शकली असती, पण त्याने ती संधी गमावली. कारण त्याने वेळेवर योग्य निर्णय घेतला नाही.
अमोल बसला आणि विचार करू लागला. जर मी तेव्हा स्वामींचं ऐकलं असतं तर? होय, मी तेच म्हणत आहे. अमोल रडू लागला. त्याला सगळं समजलं होतं. श्री स्वामी समर्थांनी त्याला आधीच इशारा दिला होता, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि आता तो पश्चाताप करत होता. त्या रात्री तो पुन्हा झोपला आणि स्वामी समर्थांना म्हणाला, स्वामी, मला माफ करा, मी चूक केली. स्वामी हसत म्हणाले, बाळा, तू चूक केलीस. मी तुझ्यावर रागात नाही किंवा तुझ्यावरती वैतागलो नाही. फक्त तुला एवढंच सांगायचं आहे, जीवनामध्ये येणारे संकेत दुर्लक्षित करू नकोस, कारण वेळ परत येत नाही. स्वामी भक्तांनो, ही कथा फक्त अमोलची नाही. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा अनेक संधी येतात, पण आपण त्यांना दुर्लक्षित करतो, लक्ष देत नाहीत. तशीच आज एक संधी तुमच्याकडे आली आहे. ती म्हणजे स्वामी समर्थांची ई-बुक. जर तुम्हाला वाटतं की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहो किंवा आहे, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर आजपासून एक चांगली सवय सुरू करा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी भक्तांनो, तुमच्याही घरी आर्थिक अडचण असेल, कर्जबाजारी असाल, तर असेच 21 प्रभावी धनप्राप्तीचे उपाय मी एका छोट्या ई-बुकमध्ये तुमच्यासाठी दिले आहेत. ज्यांना खरंच जीवनामध्ये बदल हवा आहे, त्यांनी डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्कीच पहा. आणि स्वामी समर्थांची कृपा हवी असेल तर हे ई-बुक तुम्ही आजच घ्या. याचा लाभ घेतल्यानंतरच तुम्हाला समजेल की खरंच स्वामी समर्थ सदैव तुमच्यासोबत आहेत. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती आणि तुमच्या परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.